गडद काळोख्या रात्री एक ट्रेन घाटमाथ्यावरील जंगलाच्या मधून स्पीडने धावत होती. ट्रेनमध्ये सगळे प्रवासी झोपेत होते. एका सीटवर रिया गाढ झोपली होती. पण अचानक तिच्या चेहऱ्यावर भीती दिसू लागली, कारण तिला एक भयानक स्वप्न पडत होतं. स्वप्नात रिया स्वतःला एका घनदाट जंगलात उभी पाहते. चोहोबाजूंनी दाट अंधार, झाडांच्या लांबच लांब सावल्या आणि हवेत एक भेसूर आवाज. रिया घाबरून इकडे तिकडे पाहू लागते. तेव्हा तिला तिच्या मागे भारी पावलांचा आवाज ऐकू येतो. धप धप. रिया हळूच मागे वळून पाहते आणि जसं ती मागे वळून पाहते त्या सरशी तिचा श्वास अडकतो, कारण अंधारात एक विशालकाय काळा राक्षस उभा असतो. लाल भडक डोळे, टोकदार सुळे आणि त्याचं संपूर्ण शरीर केसांनी झाकलेलं. अचानक तो राक्षस रियाच्या दिशेने धावत सुटतो. रिया घाबरून जंगलात इकडे तिकडे सैरावेरा पळू लागते. झाडझुडपे तिच्या पायांना घासत होती, पण तो राक्षस रियाच्या अगदी जवळ पोचला होता. तो राक्षस रियाला आपला ग्रास बनवण्यासाठी पुढे सरसावत होता. रिया थरथरत मागे मागे सरकत होती. तो राक्षस तिला पकडणार इतक्यात रिया दचकून जागी झाली. ती जोरजोरात श्वास घेत होती. घामाने तिचा चेहरा ओलाचिंब झाला होता. पण खरंच हे फक्त स्वप्न होतं का, की पुढे येणाऱ्या संकटाची चाहूल होती? ही भयकथा आहे पुण्यातील दऱ्याखोऱ्यात डोंगराळ भागात वसलेल्या वेताळ टेकडी खाणीची. याबाबत बऱ्याच दंतकथा प्रसिद्ध आहेत. कुणी म्हणतं रात्री कुणी येथे जात नाही आणि चुकून गेलंच तर परत येत नाही. यासाठी भाऊसाहेबांनी सांगितलेला किस्सा मी तुम्हाला भयकथा स्वरूपात सांगतो. भयरसिकांचे मनोरंजन म्हणून मी या कथेला भेसूरपणाचा रंग दिला आहे. ट्रेन हळूहळू प्लॅटफॉर्मवर येऊन थांबली. स्टेशन होते पुणे रेल्वे स्टेशन. संपूर्ण प्लॅटफॉर्मवर शुकशुकाट पसरला होता. पुण्याची थंड हवा अंगावर शहारे आणत होती. रियाने चालता चालता तिला पडलेलं भयानक स्वप्न आपल्या साथीदारांना सांगितलं. रिया खूपच घाबरलेली होती. ती म्हणाली, मी स्वप्नात एक राक्षस पाहिला. तो माझ्या मागे लागला होता आणि मी त्याची नरबळे आहे असं म्हणत होता. रोहनला हसू आले. तो म्हणाला, रिलॅक्स, तू फक्त एक भयानक स्वप्न पाहिले आहे, अजून काही नाही. तिचा भयभीत चेहरा पाहून अक्षयलाही हसू आले. तो हसतच म्हणाला, अशा गोष्टी गावातील म्हातारी माणसे लहान मुलांना घाबरवण्यासाठी म्हणतात. रिया एकदम शॉक झाली. कोणत्या गोष्टी? अक्षयने गंमत म्हणून स्टेशनच्या बाहेर नजर फिरवली आणि हळूच बोलला, पुढे जंगलात एक राक्षस राहतो. तो वर्षातून एकदा पौष पौर्णिमेच्या रात्री नरबळी मागतो. आणि अक्षय पुन्हा खुदकन हसला. पण थोड्याच वेळात त्याचा चेहरा गंभीर झाला, जणू मनातील एखादं सत्य सांगायचं जाणून बुजून टाळलं असावं. रोहन, सुमन, अक्षय आणि रिया चौघेही स्टेशनच्या निकासद्वाराकडे चालले होते. तेव्हा एक टीसी त्यांच्या दिशेने चालत आला. तिकीट दाखवा. चौघांनी तिकीट दाखवली. टीसीने तिकीट पाहत विचारलं, कुठे जायचं आहे? अक्षय बोलला, वेताळ टेकडी. मग गालावर खोटे नाट्य हसू आणत अक्षय म्हणाला, मी त्याच गावचा आहे. हे माझे मित्र आहेत. मुंबईहून गाव फिरायला आले आहेत. टीसीचा चेहरा गंभीर झाला. तो काही क्षण गप्प राहिला. मग स्टेशनच्या बाहेर नजर फिरवत म्हणाला, जर माझं ऐकत असाल तर आजची रात्र वेटिंग रूममध्येच थांबा. सकाळ होताच निघून जा. रोहनने हसतच टीसीला विचारलं, का? आता का नाही जाऊ शकत? टीसीचा आवाज अचानक गंभीर झाला, कारण की आज पौष पौर्णिमेची रात्र आहे. एवढं बोलून टीसी हळूहळू अंधारात निघून गेला. अक्षय उगाच हसल्यासारखा करू लागला, छोडं यार, मी याच गावचा आहे. लहानपणापासून या अफवा ऐकत आलो आहे, पण कधी काही पाहिले नाही. चौघेही स्टेशनपासून बाहेर निघून आले. बाहेर दिव्यांचा उजेड होता, पण घनदाट धुकं पसरलं होतं. दूर दूरपर्यंत कुणी दिसत नव्हतं. तेव्हाच एक टॅक्सी ड्रायव्हर त्यांच्या दिशेने चालत आला. त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल होती. तो म्हणाला, या साहेबांनो, मी तुमचीच वाट पाहत होतो.
सुमन आश्चर्यचकित झाली. आमची वाट पाहत होता म्हणजे? अक्षयने हसत त्या दोघांची वार्ता मध्येच कापली. अरे, मी याला ओळखतो. हा मोहन आहे, आमच्या गावचा ड्रायव्हर. पण अक्षयने एक गोष्ट मुद्दाम लपवली. मोहन फक्त ड्रायव्हरच नव्हता, तर तो अक्षयचा मोठा भाऊसुद्धा होता. आणि आजची रात्र सगळं आधीपासूनच फिक्स होतं. टॅक्सी जंगलाच्या रस्त्याने धावू लागली. चारही बाजूंनी दाट अंधार आणि धुके पसरले होते. उंचच उंच झाडे, कधीमधी झाडांच्या आडून पौर्णिमेचा चंद्र हळूच मान बाहेर काढून डोकावत होता. रियाने दीर्घ श्वास घेत टॅक्सीच्या खिडकीतून बाहेर पाहिलं. ती मनाशीच पुटपुटली, रात्रीच्या अंधारात हे जंगल किती भयानक दिसत आहे. इतक्यात गाडी झटका मारून बंद पडली. मोहन खाली उतरला. त्याने बोनट उघडले. त्याच्या चेहऱ्यावर बनावटी भाव होते. तो इंजिनमध्ये डोकावत म्हणाला, असं वाटतंय गाडी खराब झाली आहे. पण गाडी खराब झाली नव्हती. ही मोहनची चाल होती. अक्षयसुद्धा खोटीनाटी ओव्हर ॲक्टिंग करू लागला. काही हरकत नाही, गाव येथून जवळच आहे, आपण चालत जाऊया. धुक्यामुळे काही नीट दिसत नव्हते. सगळे अक्षयच्या मागे जंगलाची वाट तुडवत चालू लागले. पण अक्षय वेताळ टेकडीच्या दिशेने न जाता वेताळ टेकडी खाणीच्या दिशेने चालत होता. तेही शॉर्टकट आहे असं म्हणत. काही वेळाने लांबून कुठून तरी ढोल नगाऱ्यांचा ध्वनी ऐकू येऊ लागला. रिया गडबडली. हा कसला आवाज? अक्षय परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न करत म्हणाला, पौष पौर्णिमेच्या रात्री येथे उत्सव साजरा करतात. जाता जाता आपणही देवाचे दर्शन घेऊन जाऊ. थोडं पुढे गेल्यावर एक भुयारी गुहा दिसली. गुहेच्या बाहेर बरेच गावकरी उभे होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच गंभीरता झळकत होती. रिया हळूच म्हणाली, हे कुठे घेऊन आला सांभाळा तू अक्षय? अक्षय जरा वरमत हलकेच हसला. अरे बस, देवाचं दर्शन करू आणि निघू आपल्या गावाकडे. चला चला, आत जाऊया. चौघांनीही त्या भुयारी गुहेत प्रवेश केला. गुहेच्या आत एक विशालकाय काळ्या पाषाणाची मूर्ती होती. पण ती कुण्या देवतेची वाटत नव्हती. त्या मूर्तीचा चेहरा भयानक वाटत होता. लाल भडक डोळे, तोंड उघडं आणि त्यातून बाहेर आलेले टोकदार सुळे, भिंतीवर रक्ताचे शिंतोडे आणि इकडे तिकडे जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेले हाडांचे तुकडे. सुमन घाबरून स्तब्ध झाली. हे 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 कसं मंदिर आहे? ही मूर्ती कुण्या देवासारखी वाटत नाही. अक्षय म्हणाला, जंगलातील देवता अशाच असतात. तो हळूच चालत मूर्तीजवळ पोचला आणि काही कुजबुजत बोलू लागला. या पौर्णिमेला माझी बळी चढणार होती, पण त्या बदल्यात मी तुमच्यासाठी 3 नरबळी घेऊन आलो आहे. एवढं बोलून अक्षय मागे सरकला. मग तो रोहन, सुमन आणि रियाला म्हणाला, जा जा, तुम्हीसुद्धा दर्शन घ्या. रोहन, सुमन आणि रिया जरा दबकतच मूर्तीजवळ गेले. मागून अक्षय चोरट्या पावलांनी गुहेबाहेर निघून गेला. अचानक धडाम, गुहेचा दरवाजा बंद झाला. ते तिघेही घाबरले. तिघांनीही अक्षयला साथ घातली. पण अक्षय बाहेर उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव उमटलेले होते. सुन्न, आनंद, दुःख एकत्र. डोळ्यांत अश्रू, पण चेहऱ्यावर प्रसन्नता आणि काही गमावल्याचे दुःखही. गुहेत अंधार वाढू लागला. अचानक गुहेत गडगडाट झाला. दगडाच्या भिंती कंप पावल्या. असं वाटत होतं जणू भूकंपच आला असावा. दगडाची मूर्ती हळूहळू हलायला लागली. त्या मूर्तीचे लाल भडक डोळे चमकू लागले आणि एक भयानक आवाज गुंजला, आजचं माझं जेवण बऱ्याच वर्षांनंतर एवढं स्वादिष्ट मिळत आहे. तिघांच्याही किंकाळ्या संपूर्ण जंगलात दुमदुमल्या आणि बाहेर उभा अक्षय डोळे बंद करून सर्व ऐकत होता. कारण तो जाणत होता, आज जर हे तिघेही मरतील तर तो आणि त्याचा परिवार जिवंत राहील. राक्षस रोहन आणि सुमनकडे पाहत कुत्सित हसला, पण रियाला पाहून शांत झाला. तो रोहन आणि सुमनला म्हणाला, तुम्ही दोघे माझे भोजन आहात. मग त्याने वळून रियाला पाहिलं आणि म्हणाला, पण तू तर मला आधीपासूनच ओळखतेस. रिया घाबरली आणि म्हणाली, नाही, मी तुला नाही ओळखत. राक्षस खतखतत हसू लागला. राक्षस रियाला म्हणाला,
आजपासून 17 वर्षापूर्वी याच गावातून एका लहान मुलीला वाचवून शहरात नेण्यात आले होते. ती माझी निवडलेली बळी होती, पण ती माझ्यापासून हिरावली गेली. ती मुलगी मोठी होऊन आज स्वतः माझ्याकडे चालून परत आली आहे. रिया शॉक झाली, म्हणाली, कोणती मुलगी? त्या राक्षसाच्या चेहऱ्यावर विक्षिप्त भाव दिसत होते. तो म्हणाला, ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून तू स्वतः आहेस. त्यानंतर राक्षसाने तिला स्वप्नांचं रहस्य सांगितले. जेव्हा तू लहान होतीस, तुझे बाबा भाऊसाहेब तुला घेऊन शहरात पळून गेले, पण मी माझं चिन्ह आधीच तुझ्या पाठीवर कोरलं होतं. तुझ्या पाठीवर मी माझ्या नखांनी कोरलेले फुलीचे चिन्ह आहे, ज्यामुळे तुला वारंवार माझी स्वप्ने पडतात. आणि आज नाही तर कधी ना कधी तू माझ्याकडे येणारच होतीस, पण आज नाही. तुझी बळी पुढच्या वर्षी पौष पौर्णिमेला येईल. आता तुला येथून कुठेच जाता येणार नाही. एवढं बोलून तर राक्षस सुमन आणि रोहनकडे वळला. राक्षस हळूहळू जवळ येत होता. त्याचा दीर्घ श्वास ऐकू येत होता. त्याची काळी सावली भिंतीवर अजूनच जास्त भयानक वाटत होती. राक्षसाने एक वेळ टक लावून रोहन आणि सुमनला पाहिलं. त्या दोघांचेही हातपाय थरथर कापत होते. आपले दोन्ही हात फैलावून राक्षसाने सुमन आणि रोहनला जखडलं. आपल्या हाताचा पंजा कसला. सुमन आणि रोहन काही वेळ फडफडले. त्यांच्या मृत्यूची किंकाळी गुंजली. श्वास गुदमरला. नंतर थोड्याच वेळात सर्व काही शांत झालं. त्यांची प्राणज्योत मावळली होती. राक्षसाने आपलं तोंड एवढं मोठं उघडलं की त्यात संपूर्ण मनुष्य सामावून जाऊ शकत होता. राक्षसाने रोहन आणि सुमनला न चावताच अख्खच्या अख्ख गिळून टाकलं. हे भयानक दृश्य पाहून रिया बेशुद्ध पडली. तेवढ्यात गुहेचं दार उघडलं. गुहेच्या बाहेर अक्षय डोळे बंद करून उभा होता. त्याचे हात थरथर कापत होते. काही क्षणातच गुहेच्या आतील आवाज बंद झाले. ढोल नगारे वाजणे बंद झाले. जंगल पुन्हा शांत झालं. गावकरी हळूहळू आपापल्या घरी परत जाऊ लागले. मोहन अक्षयजवळ आला आणि म्हणाला, चल निघूया, सर्व संपलं आहे. दोघे भाऊ चुपचाप गावाच्या दिशेने चालू लागले. पण जसा अक्षय वळला, त्याला मागून एक अजीब आवाज ऐकू आला. तोच आवाज जो आता काही वेळापूर्वी गुहेच्या आत गुंजत होता. अक्षय. अक्षयचं हृदय जोरात धडधडू लागलं. त्याने हळूच मागे वळून पाहिलं. गुहेच्या आत अंधार होता, पण त्या अंधारात दोन लाल भडक चमकणारे डोळे दिसत होते. पुन्हा तोच जड आवाज गुंजला. तू मला 3 नरबली दिले, पण तू एक खूप मोठी चूक केलीस. अक्षय कापऱ्या आवाजात बोलला, कोणती चूक? गुहेच्या आतून आवाज आला, मी तुला 3 बळी मागितले नव्हते. मी मागितली होती तुझी बळी. ते लोक तर फक्त माझे भोजन बनले. खरा बळी तर तू आहेस. मी तुला असं कोणतंही वचन दिलं नव्हतं की त्यांच्या बळीच्या बदल्यात मी तुला जीवनदान देईल. अक्षयचे हातपाय थंडगार पडले. नाही, मी तर तुम्हाला 3 बळी दिले. इतक्यात गुहेच्या आतून एक भयानक हास्य उमटलं आणि गुहेच्या आतून एक लांब काळा हात बाहेर निघाला. त्याने विजेच्या चपळाईने अक्षयची मानगूट धरली. अक्षयची किंकाळी बाहेर पडण्याच्या आतच तो अंधारात खेचला गेला. मोहन घाबरून तेथेच बेशुद्ध पडला. तोपर्यंत रिया शुद्धीवर आली होती. तिला आता सर्व प्रकरण व्यवस्थित समजलं होतं. येथून जीव वाचून निघणे कठीण आहे. इतक्यात तिच्या चतुर डोक्यात एक भन्नाट युक्ती चमकली. रिया भीतीने थरथरत होती, पण ती हिंमत बांधत म्हणाली, जर तुला बळी पाहिजे असेल तर आपण एक सौदा करूया. राक्षसाचे डोळे अजूनच जास्त लाल झाले. राक्षस उद्गारला, कोणता सौदा? रिया हळूच म्हणाली, मी तुझ्यासाठी 2 नवीन बळी घेऊन येईन, पण त्या बदल्यात मला जीवनदान द्यावे लागेल. राक्षस काही क्षण शांत राहिला. मग त्याचा वजनदार आवाज गुंजला, पण मला कसा विश्वास होईल की 2 बळी घेऊन तू परत येशील? रिया म्हणाली, मी वचन देते, मी स्वतः 2 बळी आणून तुमच्या पुढ्यात टाकेन. राक्षस काही विचार करत बोलला, ठीक आहे, आजची रात्र मी तुला जाऊ देतो, पण लक्षात ठेव, जर पुढच्या पौष पौर्णिमेला 2 नरबळी नाही मिळाले तर मी तुला शोधून खाऊन टाकेल. इतक्यात गुहेचं दार हळूहळू उघडलं. रिया हळूच थरथरत्या पावलांनी बाहेर आली. काही दिवसांनंतर
रिया आपल्या खोलीत एकटीच बसली होती. ती विचार करत होती. राक्षसाला दिलेल्या वचनाने ती बेचैन झाली होती. खोलीत मंद डिंबलचा उजेड पसरला होता. तिला काहीतरी सुचलं. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल उमटली. ती व्हिडिओ पाहणाऱ्या दर्शकांच्या दिशेने वळली आणि हाताने इशारा केला. भूतिया व्हिडिओ पाहणाऱ्या दर्शकांना ती हळू आवाजात म्हणते, तुम्ही येणार माझ्यासोबत माझ्या गावी? आणि मला 2 बळी हवे आहेत. ही